महाशिवरात्री हा सण देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते। पण खरं तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री असते। पण माघ कृष्ण चतुर्दशीला विशेष महत्त्व असल्याने ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते। महाशिवरात्री नेमकी का साजरी केली जाते याविषयी विविध कथा आहेत। मग या कथा नेमक्या काय आहेत, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची पूजा कशी केली जाते याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय उत्तम मराठी। काही कथांनुसार महाशिवरात्री ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे। अर्थातच शिव पार्वतीच्या विवाहाचे स्मरण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते असं मानलं जातं। त्यामुळे महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। आता आणखी एका प्रचलित कथेनुसार आजच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण करून महादेवांनी जगाला विनाशापासून वाचवले होते आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री अशा देखील काही कथा आहेत। आता महाशिवरात्रीला शिवाची पूजा कशी करावी, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून व्रताचा संकल्प करावा असं देखील म्हटलं जातं। काही जण केवळ फळं खाऊन देखील व्रत करतात। महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी शिव अभिषेकाला देखील महत्त्व आहे। तसेच दूध, तूप, दही, मध, साखर यांचे पंचामृत करून या पंचामृताचा लेप देखील शिवलिंगाला लावला जातो। तसेच बेलाची पाने, धोत्रा किंवा पांढरी फुले शिवलिंगावरती वाहून देखील शिवाची पूजा केली जाते। ओम नमः शिवाय या मंत्रासह या शुभ दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा उच्चार करून शिवाचे ध्यान केले जाते। तर काही शिवभक्त संपूर्ण रात्र जागून भगवान शिवाची पूजा करतात आणि भजन कीर्तन देखील करतात। या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा आराधना करून जे मनोभावे महादेवाचे नामस्मरण करतात त्यांच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात असं देखील मानलं जातं। महाशिवरात्रीला मनोभावे महादेवाची उपासना केल्यास मोक्ष प्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे। महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 टप्प्यांमध्ये पूजा आयोजित केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यात एक विशेष पूजा पद्धत असते। महाशिवरात्री निमित्त दिवसभर देशभरातील शिव मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आणि पूजा आयोजित केली जाते। तर आशा आहे की महाशिवरात्री तुमच्यासाठी फलदायी ठरेल। सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।